99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असून या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। साहित्य संमेलन हे साताऱ्यात होत आहे ही सातारकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून हे संमेलन यशस्वी करण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहे। हे साहित्य संमेलन साहित्यिक, लेखक, कवी यांच्या स्मरणात राहील असे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे। माननीय शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते त्याचबरोबर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सातारकर साहित्यप्रेमी, त्याचबरोबर बाहेरगावाहून या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी आलेले खास पाहुणे, या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या साक्षीनं संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। अगदी मोजक्या दिवसावर आलेला हा साहित्याचा उत्सव 1 ते 4 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे। त्याची उलट गिनती म्हणतात ती आता सुरू झालेली आहे आणि त्यातलाच महत्वाचा आजचा हा कार्यक्रम मंडप उभारणीचा। या ठिकाणी पूजा करून श्रीफळ वाढवून या ठिकाणी मंडप उभारणीचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते केला जातोय। सातारकरांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि याची सुरुवात, या सुरुवातीच्या क्षणाचेही आपण साक्षीदार व्हावं या हेतून या ठिकाणी आलेले सातारकर साहित्यप्रेमी, यापूर्वीचं जे संमेलन होतं 93 सालचं तेही याच स्टेडियमवर संपन्न झालेलं होतं आणि आजही याच ठिकाणी या संमेलनाची एक प्रकारची पायाभरणी होतीये, मंडप उभारणीचा कार्यक्रम होतोय। मंडपाची चंगळ आहे, एवढे नारळ साहित्य संमेलन सातारा पार पडते, त्याच्या मंडप उभारणीचा आज कार्यक्रम सुरू झालेला आहे। काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या याच्याबद्दल? नाही, अतिशय सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा आणि एक अभिमानाचा क्षण आहे। आता अगदी हे काय म्हणायचं, शेवटचे 15 दिवस संमेलनाचे सगळे जे ते ह्याला आलेले आहेत आणि सगळ्यांना सगळीकडनं सहकार्य करून संमेलन हे यशस्वी तर होणारच, पण लक्षात राहील साहित्यिकांच्या, महाराष्ट्रातनं देशातनं येणाऱ्या सगळ्यांच्या, आणि काहीतरी सातारचं वेगळेपण आपलं आहे ते या संमेलनातनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही सगळेजण आहेत, आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी वगैरे सगळेजण नियोजनामध्ये आहेत। साहित्य परिषदेकडनं पण आम्हाला सहकार्य मिळते, राज्य सरकारनं पण आपलं सहकार्य आपल्या सांस्कृतिक विभागानं दिलेलं आहे आणि नक्कीच हाच प्रयत्न आहे की जसं भाऊसाहेब महाराजांनी घेतलेलं संमेलन त्या काळात आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहिलं किंवा त्याची चर्चा होत राहिली, तशीच इथून पुढची सुद्धा हे संमेलन आपलं 99 झाल्यानंतर ह्याची पण चर्चा, ह्याची पण आठवण ही साहित्यिकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, हा प्रयत्न। महाराज आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण पोचले? हो, 100% आम्ही भेटलोय। मी विनोद कुलकर्णी, आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलंय आणि एकदा पत्रिका झाली की आम्ही परत जाऊन ती पत्रिका त्यांच्यापर्यंत पोच करणार आहे। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे या संमेलनाला भेट द्यावी
त्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे जे आहे ते सगळं करू. महानगरपालिकांचं रणधुमाळी असेल, दुसरीकडं साहित्यिकांची ही रणधुमाळी. ते कसं आहे हे बघा, आता हा मराठी साहित्य संमेलन हा राज्याच्या दृष्टीनं एक फार हे म्हणजे महत्त्वाचा हा सगळा कार्यक्रम असतो. त्यामुळे इलेक्शन जरी असलं तरी मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या इलेक्शनच्या ह्याच्यातनं पण वेळ काढून इथं येऊन भेट देतील, साहित्यिकांमध्ये बसतील आणि नक्कीच साहित्यिकांचं जे हे असेल ते ऐकण्यासाठी ते इथं येतील एवढी मला खात्री आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.